ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला हा ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ पहिला आणि नागेश्वर दुसरा असे गुजरातमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत. कार्यक्रम आहे बाई. इकडं घुसायचा प्लॅन चाललाय. बाकी नमस्कार मंडळी. तर आता बेट द्वारकेवरनं निघून आहे ना नागेश्वरकडे निघालोय. तो बघा तुम्हाला लांबूनच कळस दिसत असेल. तर मंडळी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला हा ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ पहिला आणि नागेश्वर दुसरा असे गुजरातमध्ये 2 ज्योतिर्लिंग आहेत. नमस्कार मंडळी. तर आता आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथं आलो आहोत. वाजले 1 वाजलाय. आता इथलं दर्शन घेऊन हे बघा, इथं महादेवाची मस्तपैकी अशी खूप मोठी मूर्ती आहे. हा इथं नागेश्वर मंदिर आहे. इथं टायमिंग नाही आहे. जसं द्वारकेला बंद होतं 12 ते 4 वाजेपर्यंत, तसं इकडं काय नाही आहे. इकडं चालूच असतो कंटिन्युअसली. तर आमच्या गुगल बाबांनी लगेच गुगल केला आहे. ती शंकराची हे केलं ना मूर्ती स्टॅच्यू, तो 83 फूट आहे. 83 फूट हाईट आहे त्याची. तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही 83 फूट आहे. हा बाबा, सावलीत आलो तर लय बारा वाटला. लाईन आहे इथं. आता थोडे लाईन हे करून जायला लागेल. परत आलोय. मोबाईल अलाउड आहे की नाही माहीत नाही. स्क्रीनवरनं दर्शन घेऊन घ्या आताच. दर्शन वगैरे घेऊन झाले. आमच्या मंदिराच्या बाहेर आलो. खूप चांगल्या प्रकारे दर्शन भेटलंय आणि सरळ आता जेवणासाठी जाणार आहोत. आणि ड्रोन उडवायचा प्लॅन होतं, पण बघू आता जर टाइम भेटला तर उडू. हायवे आहेत ना एवढे भारी आहेत की बोलून सांग. पण आतमध्ये जसं तुम्ही गावाला लागाल ना तर एवढे रोड चांगले नाही आहेत इकडचे. म्हणजे NH51 वगैरे 1 नंबर रोड आहेत. भुकेच्या नादात तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की नागेश्वरवरून निघून आता आम्ही जुनागडकडे चाललो आहे गिरनारसाठी. जुनागडला आपली आज वस्ती असेल, म्हणजेच गिरनारच्या पायथ्याजवळ. Till I feel you're the one I really need.
on together till we're steaming it up, giving it up, feeling it up, getting on together till we're steaming it up. Never meant to ever hold you down. I wish I could just make you see. ह्या साईडला ना खूप साऱ्या पवन चक्क्या आहेत. खूप साऱ्या म्हणजे खूप एवढ्या आहेत ना की बोलून सोय नाही. कंटिन्युअसली रोडला पवन चक्क्याच आहेत. अजून 100 किलोमीटर इथनं अजून रनिंग करायची आहे आपल्याला गिरनारसाठी. टाकी फुल केले. आता इथनं आपल्याला परत काय पेट्रोल टाकायची गरज नाही लवकर. आणि इकडे पेट्रोल थोडा स्वस्त पण आहे. 94 रुपये आहे इकडे पेट्रोल. आता मी नागेश्वर मंदिरापासून जवळपास गिरनारला जायला किती तासाचा प्रवास केला? 50 किलोमीटर बाकी आहे ना. अच्छा. आणि आपण कापला किती? 253 होता ना. तर 50 बाकी आहे म्हणजे 200 कापला. 200 कापलं आहे, आणखीन बाकी आहे. आणि वाजलेत किती केतनदा? 7. अच्छा. असं वाटतं पण 10 वाजले. हो, पूर्ण कावलोक. आणि भाई थंडी तर एक वेगळीच आहे. गारवा बेकार जाणवते इकडे. पण अपेक्षा कमी आहे. पण हा, आपल्या साईडला आहे. जेवढी थंडी आहे ना हो, कमी इकडे. तेच. आता आम्ही 2-3 स्टॉप घेतलेले आहे ना. आता इथं थांबलोय. हा शेवटचा स्टॉप असणार आहे. बघू डायरेक्टली गाठायला. मला काय समजलं ना तरी पण छोटासा नव्हता. नुसते हसण्यावर पण हसू शकतात. आम्ही हसण्यावर हसतोय. रियालिटी मला माहिती आहे. मग ठीक आहे, तुझ्याकडे ठेव. हसू हसून रडलोय. तू रडला अक्षरशः. डोलं दाखव झुम कर. काय मध्ये जाम बायकून रडवलेला. 4 दिन की छुट्टी दी. 4 दिवस भांडी न घासल्याची खुशी. भांडी ना हा ब्लॉगला जाईल तेव्हा काय होईल तिकडे. धमकी देते जुनागड मध्ये आता एंट्री करतोय. अरे यार, हा टेम्पो वाला. थांबलेलं हॉटेलला जायचं प्लॅन होतं, पण हॉटेलला न जाता इथे लोकांचा काहीतरी कार्यक्रम आहे बाई. इकडं घुसायचा प्लॅन चाललाय. बाकीचं टीम गेलंय, मी राहिलोय आणि दिदी राहिले. दिदी तर लाजते, बोलते मी ना इज्जत घालवाय नाही येत. आणि बघू, जाऊ, माझ्या घेऊ जरा.
इथं आमच्यासोबत एवढं गमतीदार प्रसंग होणार होतं ना की काही सांगू. एकाच्या सांगण्यावरून आम्ही मंदिराचा पंडाल समजून लोकांच्या खाजगी कार्यक्रमात घुसलो. मग ही गोष्ट फक्त मला माहिती होती, माझ्या टीमला नव्हती. आणि मी पण बोलो कशाला यांना सांगायचं, जाऊ दे चला ह्यांची पण मजा घेऊ जरा. मग लोकांच्या पंडालात घुसलो. इथे कुपन वगैरे लोकांनी दिले आणि खूप चांगल्या प्रकारे इच्छा माणसाने आम्हाला सपोर्ट केलं. जेवणाची एकदम उत्तम सोय करून दिली आणि जेवण पण खूप चांगलं होतं. मग जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी ह्यांना सगळं प्रसंग सांगितले. त्यानंतर एकमेकांकडे बघून ना अक्षरशः हसायला लागले. मग काय, मी पण मजा घेतली जरा आणि पुढच्या प्रवासाला निघालो, म्हणजेच रूम शोधण्यासाठी. 253 किलोमीटरच्या अंतरानंतर दत्तप्रभूंच्या नगरीमध्ये आलेलो आहे. शेवटी बाबाचा पुलावा आलाच. ओम श्री गुरुदेव दत्त. आता गिरनार पर्वत आहे ना, त्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि हायची सोय जरा बघतोय. सगळीकडे तुम्हाला जर कधी पण आलात ना तरी धर्मशाळा तुम्हाला बघायला भेटते. आणि इकडे तिकडे सगळीकडे रूमच रूम आहेत, तर राहण्याचं काही टेन्शनच नाही. जेवणाचं पण तुम्हाला भेटून जातील. खालच्या साईडला हॉटेल वगैरे आहे. आणि ह्या आता धर्मशाळेत आपण विचारतोय कसं काय आहे ते. गाड्या वगैरे आहे ते इकडं पार्क केला. आणि मागच्या साईडला आपल्याला दिसतोय तो गिरनार पर्वत. कसलं उंच आहे बघू शकताय तुम्ही. केतनदाची विचारपूस चालू आहे, सो बघू कशा प्रकारे. आणि सनातनी हिंदू धर्मशाळा को मिलता है ना. अच्छा. लेकिन 1 लोगों का 5 लोगों का हिंदू समाज यहाँ है, हाँ. तो 5 लोगों का एक कमरा पिकअप टाइम में नहीं मिलता है. अच्छा, वो तो बात है. रूम का रेंट कितना होता है एक दिन? 350 रुपये. ठीक आहे. तर कोणाला यायचं असेल ना तर इथं विजिट करू शकता. मित्रांनो, आता आपण रूमला आलो आहे. सामान वगैरे इकडं सगळं काय आणलं आहे, हेल्मेट वगैरे. आणि हा काहीसा असा रूम आहे, सनातनी हिंदू रूम. आपला हे आहे ना यांचं नाव, हिंदू धर्मशाळेचं. अच्छा, सनातन हिंदू धर्मशाळा. हो. चांगली गोष्ट. हां, चांगले एकदम, म्हणजे मस्त आहे. रूम बघा ना किती मोठा आहे. हे भाई 2-2.5 हजारात रूम एवढं मोठं भेटतंय. 2 बेड वगैरे आणि गादी वगैरे भेटते 350-300 रुपये. सो आता आपल्याला उद्या 3:30 ते 4 वाजता आपल्याला ट्रेक चालू करायचं आहे गिरनार पर्वताचं. आणि 3ला तर रेडी व्हायला लागेल आपल्याला काही करून. आणि आत्ताचे वाजलेत काहीतरी 11-11:30, 12 वाजले ना, 12 वाजले. मग आता काय 2 ते 3 तासाची झोप भेटणार आहे, ती घेऊन मस्त की उद्या आपला ट्रेक चालू करणार आहोत. सो चला भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. पायऱ्यांवरती जैन मंदिर आहे. 1900 पायऱ्यांमध्ये अंबाजीचं मंदिर आहे. 6899 पायऱ्यांमध्ये दत्तात्रय म्हणजे गिरनार. गिरनार आतापर्यंत 100 पायऱ्या चढलेल्या. म्हणालो होतो की नाही तुला, माझ्या सोबत नाही तर माझ्या मागे मागे, पण तू इथे येणार हे नक्की.